तर एकीकडे राम मंदिर उभारणीचं काम प्रगतीपथावर असताना दुसरीकडे मंदिरातील आतील रचना कशी असेल याबाबत देखील आता विचार झालाय। या ठिकाणी प्रभू श्रीरामाचा संपूर्ण जीवन प्रवास शिल्पांच्या माध्यमातून उभारला जाणार आहे। विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांच्या संकल्पनेतून ही कलाकृती उभारली गेली आहे। या कलाकृतीवरती 2013 सालापासून काम सुरू केलं गेलं। सध्या आसामचे मूर्तिकार रणजित मंडल याच्यावरती काम करतायत। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी। एकीकडे राम मंदिर बनून तयार आहे, तर राम मंदिरच्या आतला परिसर कसा असेल याबद्दल आता राम मंदिर तीर्थ क्षेत्र न्यास विचार करताय आणि त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे। मी सध्या आहे रामकथा कुंज इथं आणि या रामकथा कुंज मध्ये ही कलाकृती आपण पाहतोय। ही कलाकृती संपूर्ण रामायण सांगणारी आहे आणि हीच कलाकृती राम मंदिर परिसराच्या आत जे 5 एकड़ मध्ये परिसर पसरलेला आहे त्या परिसराच्या आत संपूर्ण रामायण दाखवलं जाईल। माननीय अशोक सिंघल जी ने जब आदेश दिए थे 1997 से तो हम आए थे यहाँ पर 2012 में जब उन्होंने आदेश दिए थे कि रामायण का सारी दृश्य बनाना है पुत्राष्टमी यज्ञ से राज्याभिषेक तक, जो हमारे अभी वर्तमान में हनुमान जी को लंका जाने तक हमारा बांधा हो गया था। तो ये यज्ञ पहला है जहाँ पर पुत्र प्राप्ति हो जी, पुत्राष्टमी यज्ञ जिसमें शांता माता सिंह ऋषि द्वारा और हुआ था। पुत्र प्राप्ति यहाँ पर आपने दिखाई है, प्राप्ति दिखा दिए है। ये पुत्र प्राप्ति में प्रभु श्री राम है जी, और उसके आगे फिर जो जन्मोत्सव का जो कार्यक्रम है वो यहाँ पर आपने दिखाया है। पालकी में जब पालने में ये है और ये विष्णु जी के यहाँ लड्डू खाते हुए थे आए थे। तो श्री राम जब आए थे तो उन्होंने लड्डू खाते हुए, तो ये बचपन की उनकी बात होगी, उनका राम लल्ला की बातें हैं और 5 साल के राम लल्ला ही अंदर विराजमान होने वाले हैं। आगे की तरफ जाएं तो यहाँ पर ऋषि गुरुकुल में शिक्षा ग्रहण करने के लिए आए थे, उसी का दिखाने का प्रयास किया है। तो उनको एक बार हमारा विनम्र निवेदन जो है एक बार आए, अभी आ भी जाए आपके। हाँ आए तो हम लोगों का आशीर्वाद दे आके बस इतने चाहूंगा बाबा जी से। रणजित मंडल यांनी ही प्रस्तुत केलेली कलाकृती आहे जी राम मंदिर परिसराच्या आत लागणार आहे। काम सुरू आहे। राम मंदिराला देखील जवळपास 2 ते 3 वर्ष पूर्ण होण्यासाठी लागणार आहेत, कारण आता सध्या गर्भगृह आणि पहिला मजलाच झालेला आहे। दुसरा आणि तिसरा मजल्यावरचं काम पूर्ण होता मंदिर परिसराच्या संपूर्ण 5 एकड़च्या परिसरामध्ये काम पूर्ण होता 2025 किंवा 26 पर्यंत वेळ लागू शकतो। आणि यासाठीच चंपतराय यांनी आणि न्यासानं हा निर्णय घेतलेला आहे की ही कलाकृती रामायणाच्या स्वरूपामध्ये मंदिर परिसराच्या आत प्रस्तुत करावी आणि यासाठीच रणजित मंडल यांना तशा सूचनाही केल्या गेल्या आहेत। कॅमेरामॅन अनिल सनगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। तर अयोध्येतल्या राम मंदिराच्या आंदोलनात अशोक सिंघल यांचं अत्यंत मोठं योगदान होतं। आज जरी हे मंदिर बघण्यासाठी ते हयात नसले तरी त्यांच्या संकल्पना मात्र या मंदिराच्या मंदिरामध्ये साकारताना आपल्याला दिसतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।